मतदारसंघाचा विकास हेच माझे ध्येय. डॉक्टर संजय कुटे. मतदारसंघातील शेगाव व जळगाव जामोद ही दोन शहरे पायाभूत सुविधांनी परिपूर्ण असावी व ती राज्यामध्ये स्मार्ट शहर म्हणून गणली जावी याकरिता मी सतत आग्रही असतो, असे मत महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांनी आज 18 नोव्हेंबर रोजी शेगाव शहरात विशाल पूर्व रॅली काढून मंदिर रोडवरील गांधी चौकातील समारोपीय कार्यक्रमात बोलताना केले. डॉक्टर संजय कुटे पुढे बोलताना म्हणाले की महायुती सरकारच्या गेल्या 3 वर्षाच्या कार्यकाळात माझ्या संकल्पनेतून सततच्या पाठपुराव्याने शेगाव शहराच्या सौंदर्यीकरणाच्या विविध योजनांसाठी तब्बल 400 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला, ज्या अंतर्गत शेगाव शहरातील वाढीव हद्दीतील नागरिकांसाठी विद्युत पोल आणि लाईट लावणे, गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी CCTV लावणे, 24 तास पाणी पुरवठा करणारी नवीन पाणी आणि मलनिस्सारण योजना, तसेच रस्त्यांची कामे, शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वे अंडरपास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, आम्रपाली येथे सभागृह बांधकाम, विविध समाज बांधवांसाठी सभागृह निर्मिती, प्रभागातील खुल्या जागा विकसित करणे, चौकांचे सौंदर्यीकरण, स्मशानभूमी, शाळा बांधणे व तीर्थक्षेत्र विकास कामे आदींसह अनेक कामे मतदारसंघात केली जातील. जातीपाती बाजूला सारून फक्त विकास कामावर भर दिला, असेही महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय श्रीराम कुटे यांनी केले आहे. येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी कमळ या निशाणीसमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन सुद्धा यावेळी केले. मतदारसंघातील जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद महायुतीच्या बाजूने असल्याचे दिसून आले आहे. आणि येणारे 5 वर्ष मतदारसंघाचे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण ज्या प्रकल्प आपण गतीने पुढे नेतोय त्याला आपल्याला मोठ्या प्रमाणात गती देऊन एक चांगल्या प्रकारचा मतदारसंघ आपल्याला बनवायचा आहे आणि पर्यटनाच्या बाबतीमध्ये मतदारसंघ परिपूर्ण करायचा आहे. आपलं आध्यात्मिक पर्यटन जे आहे ते शेगावमध्ये मोठ्या प्रमाणात आपण करतोय, त्याचे आपल्याला अजून स्कोप आपल्याला वाढवायचा आहे, अजून वेगवेगळ्या सुविधा करायच्या आहेत. भोर येथे 500 कोटी रुपयात आपण एक बेड बनवतोय, कारण भोरमध्ये उत्खननामध्ये सातवाहन काळातील आपल्याला अवशेष आढळले, ते महाराष्ट्र शासनाने संवर्धित केले आणि आता 500 कोटीचं बेड उभारून एक आणि येणारे 5 वर्ष मतदारसंघाचे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण ज्या प्रकल्प आपण गतीने पुढे नेतोय त्याला आपल्याला मोठ्या प्रमाणात गती देऊन एक चांगल्या प्रकारचा मतदारसंघ आपल्याला बनवायचा आहे आणि पर्यटनाच्या बाबतीमध्ये मतदारसंघ परिपूर्ण करायचा आहे. आपलं आध्यात्मिक पर्यटन जे आहे ते शेगावमध्ये मोठ्या प्रमाणात आपण करतोय, त्याचे आपल्याला अजून स्कोप आपल्याला वाढवायचा आहे, अजून वेगवेगळ्या सुविधा करायच्या आहेत. भोर येथे 500 कोटी रुपयात आपण एक बेड बनवतोय, कारण भोरमध्ये उत्खननामध्ये सातवाहन काळातील आपल्याला अवशेष आढळले, ते महाराष्ट्र शासनाने संवर्धित केले आणि आता 500 कोटीचं बेड उभारून एक इंटरनॅशनल आपण जल पर्यटनाच्या माध्यमातून एक मोठ्या प्रकारचं जल पर्यटन घोराळ्यामध्ये करतोय आणि या प्रकारे आपला मतदारसंघ हा पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा आपण पुढे नेतोय आणि भविष्यात पुढे नेणार आहे. आणि म्हणून माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की हे 2 दिवस आपल्याकडे आहेत, जे काय आपल्या डोक्यामध्ये बीज पेरलं जातं, आपल्या म्हणजे विरोधकांकडून काही लोकांच्या डोक्यामध्ये जे बीज पेरलं जातं, जातीवादाचं बीज पेरलं जातं, ते कदापिही आपल्या डोक्यामध्ये घेऊ नये आणि चांगलं काय होऊ शकते, मतदारसंघ कोण करू शकते याचा विचार आपण केला पाहिजे. आणि मला असं वाटतं शेवटचं फक्त एवढं सांगत भाषण संपवतं. आमच्या माता भगिनी बऱ्याच वेळच्या बसलेल्या आहेत, निश्चितपणे त्यांची काळजी आहेच, त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. परंतु एकच सांगतो की यांनी किती विष घालवलं, किती अफवा पसरवल्या, कितीही काही केलं, किती जातीवाद पसरवण्याचा प्रयत्न केला, तर मला माहिती का मतदारसंघ त्या पलीकडे गेलेला आहे, एक चांगला विचार करणारा मतदारसंघ तयार झालेला आहे. यांनी डोक्यात काही भरलं, वो हम दिमाग में वो भर रहेंगे लेकिन दिल में तो हम ही रहेंगे. मनामधून मला कोणी काढू शकत नाही आणि त्यामुळे या मतदारसंघात तुमचा सगळे आशीर्वाद मला मिळावेत आणि मागच्या पेक्षाही मोठा लीड या मतदारसंघात आपण द्यावा ही नम्र विनंती करतो.